हाय हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला बघायचं बघा, हाऊ टू अचीव 95+% इन बोर्ड एक्झाम. तर त्यासाठी बघा आपल्याला कशा पद्धतीची मेहनत, आपल्याला कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी वापरावं लागणार आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय. बघा आता तुमची 9th हा क्लास पूर्ण झालेला आहे. आता 9वीतून तुम्ही काय केलेले, 10वी मध्ये केलेले. तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं ऐकायला मिळते की 10th मध्ये एकदम पेपर हार्ड येतो, त्या ठिकाणी स्कोर करणं अतिशय कठीण आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो की जर तुमची व्यवस्थित स्ट्रॅटेजी असेल, चांगली प्लॅनिंग त्या ठिकाणी असेल आणि तुम्ही जर कन्सिस्टंट त्या ठिकाणी जर राहत असाल तर तुम्हाला 100% 95+% पडण्याचे त्या ठिकाणी चान्सेस जास्त आहेत. तर या ठिकाणी बघा, दोन मित्र आहेत बघा, एकाच शाळेतले आहेत आणि एकाच टीचर कडून ते शिकतात आणि एकाच बुक मधून ते रेफर करतात. तर या ठिकाणी बघा, एक आहे बघा आर्यन आणि एक आहे बघा विवान. तर आर्यन काय करतो बघा, 8 तास अभ्यास करतो आणि विवान काय करतो बघा, 3 ते 4 तासच फक्त त्या ठिकाणी काय करतो, अभ्यास करतो. दोघेही बघा एकाच स्कूलमध्ये शिकतात, एकाच शाळेमध्ये शिकतात. त्याच्यानंतर दोघेही सेम बुक रेफर करतात. परंतु त्या ठिकाणी बघा, आर्यन 8 तास अभ्यास करून सुद्धा त्याला फक्त 62% मिळतात आणि त्या ठिकाणी विवानला 95% मिळतात, जे की फक्त रोज 3 ते 4 तास फक्त काय करतो, त्या ठिकाणी अभ्यास करतो. तर या मागे फक्त एकच लॉजिक लपलेलं आहे, एकच गोष्टी आहे, ती आहे त्या ठिकाणी बघा त्याची स्ट्रॅटेजी आणि त्यानं ठेवलेली त्या ठिकाणी कन्सिस्टन्सी. तर यानंतर बघायचं बघा की मुलांची 9th झालेली आहे आणि 9th मध्ये बघा त्यांना कमी स्कोर आलेला आहे. तर ते काय होतात बघा, स्वतःवर त्या ठिकाणी काय करतात, सेल्फ डाऊट घ्यायला लागतात. मला आता 9वीत स्कोर कमी आला, मी 10वी मध्ये चांगला स्कोर करू शकतो का, वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये पडतात. परंतु मी तुम्हाला सांगू शकतो, जर तुम्ही आता 9th मध्ये ज्या चुका केल्या परत त्या जर तुम्ही सुधारल्या आणि जर तुम्ही त्या ठिकाणी मेहनत करण्याची तयारी ठेवली, कन्सिस्टन्सी ठेवली, तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी चांगला स्कोर करू शकता. म्हणजे 10वी तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. नेक्स्ट आपल्याला बघायचंय बघा की आपण अभ्यास करायचा, आपण कशा पद्धतीनं करायचा, स्मार्ट वेनी करायचा. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय आपलं स्ट्रॅटेजी ठेवायची. स्ट्रॅटेजी म्हणजे काय येणार नेमकं, की अभ्यासाची वेळ आपल्याला निश्चित करायची. म्हणजे काय, आपल्याला कोणत्या टाइमला अभ्यास करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे आणि त्याच वेळेला आपण आपला अभ्यास पूर्ण करायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पूर्णतः डिसिप्लिननं वागायचं आहे. ठरवलेल्या टाइमातच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट बघा, टाइम टेबल बनवा आणि तो पाळा. म्हणजे तुम्हाला काय करायचा, एकदाचा टाइम टेबल बनवून ठेवायचा आणि तो टाइम टेबल तुम्हाला पाळायचा. जर एखाद्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी काम आलं तर आज जी तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासाला जी सुट्टी मारली ते वेळ तुम्हाला पुढच्या दिवसामध्ये काढायचं आहे. ठीक आहे, एखाद्या वेळेस कोणाला तरी इमर्जन्सी असते, परंतु जास्तीत जास्त तुमचे बॅकलॉग त्या ठिकाणी पडले नाही पाहिजेत. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही तंतोतंत त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जो टाइम टेबल बनवला त्याला काय करायचंय, आपल्याला फॉलो करायचंय. जास्तीत जास्त बघा इमर्जन्सी आपल्याला म्हणजे 4 ते 5 येऊ शकतात, यापेक्षा जास्त इमर्जन्सी आपल्याला आली नाही पाहिजेत. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या टाइम टेबलचं तंतोतंत पालन करायचंय. नेक्स्ट बघा, प्रत्येक विषयाची आपल्याला त्या ठिकाणी काय बनवायची आहे, स्ट्रॅटेजी बनवायची आहे. म्हणजे काय की आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला सायन्स, मॅथ, इंग्लिश जमते आणि त्या ठिकाणी बघा आपल्याला बाकीचे विषय जर कमजोर जात असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, बाकीच्या विषयावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. कारण की बोर्ड मध्ये बघा फक्त 3 विषयावर तुम्हाला पर्सेंटेज ठरत नाहीत, तर पूर्णच्या पूर्ण सब्जेक्टवर त्या ठिकाणी तुमचे काय ठरतंय, स्कोर ठरते. म्हणून या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला की आपल्याला पूर्णच्या पूर्ण विषयावर त्या ठिकाणी काय करायचंय, फोकस करायचंय. जे विषय आपले कमजोर आहेत त्या विषयांना काय करायचं, अधिक वेळ द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायची आहे, इम्प्रूव्हमेंट करायची आहे, जेणेकरून आपला स्कोर जास्तीत जास्त कसा येईल. आता बरेच विद्यार्थी काय करतात, सायन्स, मॅथ आणि इंग्लिश याच्यातच जास्त वेळ देतात, परंतु मग ज्या वेळेस रिझल्ट लागतो मग त्यांना असं लक्षात येते की आपण बाकीच्या विषयांना वेळ द्यावा लागत होता, जेणेकरून आपला स्कोर त्या ठिकाणी अतिशय चांगला असता. म्हणून तुम्ही सुद्धा ही चूक करू नका. प्रत्येक विषयाकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष द्या. कमजोर विषय आपल्याला आपले ओळखून घ्या आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं काय करा, अभ्यासाचं नियोजन करा. नेक्स्ट, स्वतःचा
अभ्यास वाढवा, स्वतःवर काम करा. म्हणजे काय की तुम्ही लेक्चर केलं क्लासमध्ये असेल किंवा स्कूलमध्ये असतील, या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा स्वतःचा अभ्यास वाढवायचा आहे. तुम्हाला जर तुम्ही स्वतःचा अभ्यास वाढवला, त्या ठिकाणी तुमचे डाऊट तुम्ही स्वतः त्या ठिकाणी काय करू शकता, क्लिअर करू शकता. जर तुम्ही स्वतः अभ्यास केला, स्वतःच्या नोट्स बनवल्या, तर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या वेळेस तुमचे बोर्डची एक्झाम असेल त्याच्या आधी तुम्हाला प्रिपरेशन करणं अतिशय सोपं जाणार आहे. म्हणून त्या ठिकाणी स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःच्या नोट्स त्या ठिकाणी तुम्ही बनवा. नंतर बघा हाऊ टू स्टडी, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला काय करायचंय, सिलेबसचं त्या ठिकाणी अनालिसिस करायचंय आणि आपल्याला काय करायचंय, टार्गेट सेट करायचंय. म्हणजे आपल्याला बघायचंय बघा पूर्णच्या पूर्ण सिलेबस आपल्याला काय करायचंय, बघायचंय. जसं बघा मॅथ फर्स्ट मध्ये आपल्याला 6 चॅप्टर आहेत आणि मॅथ सेकंड मध्ये बघा आपल्याला 7 चॅप्टर आहेत. तर रोज आपल्याला काय करायचं, त्याच्याबद्दलचं टार्गेट द्यायचं आणि आपला सिलेबस बघा डिसेंबरच्या शेवटमध्ये किंवा जानेवारीच्या 2 वीक्सच्या दरम्यान आपला सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. हे टार्गेट तुम्ही काय केलं पाहिजे, फिक्स केलं पाहिजे. त्यानंतर बघा तिथून पुढे पेपर पर्यंत तुम्हाला काय करायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे, मॉडेल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. हे केल्याच्या नंतर बघा तुमची जी प्रॅक्टिस होणार, ज्यावेळेस तुम्ही बोर्डमध्ये एक्झाम देणार त्यावेळेस बघा तुम्हाला ते अतिशय सोपं जाणार. म्हणजे ते क्वेश्चन तुम्हाला बघितल्यासारखेच वाटणार आहेत. नेक्स्ट बघा काय करायचंय, तुम्हाला कशातून रेफर करायचं आहे, तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला स्टेट बोर्डचं बुक रेफर करायचंय, त्यानंतर क्वेश्चन बँक आणि नोट्स. तर बघा काही क्वेश्चन बघा स्टेट बुक मधल्या बुक मधून लाईन टू लाईन जशाला तशा आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतात. म्हणून आपल्याला स्टेट बुक लाईन टू लाईन त्या ठिकाणी आपल्याला वाचायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचे, क्वेश्चन बँक करायचे, त्यानंतर आपल्याला स्वतःची नोट्स त्या ठिकाणी आपल्याला काढायची. नेक्स्ट बघा रायटिंग प्रॅक्टिस अँड कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस दररोज करा. रायटिंग प्रॅक्टिस आपल्याला याच्यासाठी करायची बघा, पेपरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट शिकायला मिळते. जर आपण प्रॅक्टिस रोजच्या रोज केली तर त्या ठिकाणी आपल्याला टाइम मॅनेजमेंट येते. त्या व्यतिरिक्त बघा जे पण आपलं मॅथ मधील प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन साठी वेळ द्या. फिजिक्स मध्ये न्यूमरिकल असतील त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय द्यावं लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे. या व्यतिरिक्त बघा बायो मध्ये आपल्याला डायग्राम साठी वेळ द्यावा लागणार आहे. असंच बाकीच्या विषयासाठी जे जे महत्वाचे आहे त्यासाठी आपल्याला काय द्यावं लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर डेली शेड्यूल बनवा आणि नियमित अभ्यास करा. आपला रोज आपल्याला काय करायचं, मला आजचा दिवस हा टॉपिक कव्हर करायचा आहे, मला उद्या हा टॉपिक कव्हर करायचा आहे. रोज छोटं टार्गेट द्या आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न कराच, म्हणजे ते झालंच पाहिजे. नेक्स्ट बघा की जे पण आपलं टॉपिक झाला, चॅप्टर झालं, त्याच्यावर काय द्यायचं, आपल्याला टेस्ट द्यायची आहे. ज्या पण चुका आपण केलेल्या आहेत त्याचा अनालिसिस करायचंय आणि यामुळे आपल्यामध्ये काय होईल, स्वतःमध्ये त्यामध्ये थोडं काय जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. नेक्स्ट बघा आता आपल्याला बघायचंय एकच सर एकाग्र स्टडी. म्हणजे काय, आपल्याला फक्त एकाच सरला, कोणत्याही सरला, मग तुम्ही युट्यूबला कोणत्याही एका सरलाच फॉलो करा. कारण काय की प्रत्येक शिक्षक हा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार शिकवतो. जर आपण वेगवेगळ्या शिक्षकांना जर फॉलो केलं तर त्या ठिकाणी तुमचा गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून तुम्ही काय करा की ज्या सर कडून, कोणतेही सर असतील, ज्या सर कडून तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर होत असतील त्या सरांकडूनच तुम्ही शिकायला पाहिजे. नेक्स्ट, खूप सर बदलल्याने काय होतो, गोंधळ होतो आणि त्या ठिकाणी आपली अभ्यासाची दिशा बदलते. नेक्स्ट बघा एकच सर आणि एकच पद्धत आणि एकच स्ट्रॅटेजी जर असली तर यामुळे आपले काय होतात, कन्सेप्ट क्लिअर होतात, गोंधळ होत नाही. आणि कन्सेप्ट क्लिअर झाले तर त्यामुळे काय होतं, आपण त्या ठिकाणी त्या विषयात असेल, त्या कन्सेप्ट मध्ये असेल, त्या ठिकाणी काय होतो, आपण मजबूत होतो. नेक्स्ट, लेक्चर, नोट्स आणि प्रॅक्टिस. म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला लेक्चर करायचंय, स्वतःची नोट्स काढायची आहे आणि त्यावर काय करायची, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि हे झाल्याच्या नंतर काय होते, आपली त्या ठिकाणी परफेक्ट रिव्हिजन होते आणि त्या ठिकाणी आपल्याला टॉप मार्क्स मिळण्याची चान्सेस जास्त आहेत. नेक्स्ट बघा विश्वास ठेवा आणि सातत्य ठेवा. ही प्रोसिजर बघा जर तुम्ही सुरुवातीपासून केली तर पेपर होईपर्यंत तुम्हाला या प्रोसिजरला फॉलो करायचंय, तुम्हाला कन्सिस्टन्सी राहायचंय, तुम्हाला फक्त बघा टिकून राहायचंय, रेग्युलर फक्त टिकून राहायचंय. ऑटोमॅटिक तुमचा स्कोर जास्तीत जास्त त्या ठिकाणी येतो. नेक्स्ट बघा यश तुमचं नक्कीच आहे. जर तुम्ही सातत्य ठेवलं तर यश 100% तुमचं आहे. तुम्ही 95+% स्कोर त्या ठिकाणी करू शकता. नेक्स्ट बघा
या व्यतिरिक्त आता तुम्हाला महत्वाच्या काही टिप्स सांगायच्या आहेत की तुम्हाला तुमचं ध्येय स्पष्ट ठेवावं लागेल, पूर्ण फोकस त्याच्यावर ठेवावं लागेल आणि ते ठेवल्याच्या नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं गोल अचीव होणार आहे. नेक्स्ट बघा, टाइम टेबल बनवायचं आहे आणि त्याचे काटेकोर पालन तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय. एकदा टाइम टेबल बनला तर त्याच वेळेत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आजचं काम उद्यावर ढकलू नका. नेक्स्ट, समजून अभ्यास करा, रटून नाही. म्हणजे काय, कन्सेप्ट जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याला केअरफुली रीड करा, समजून घ्या, तरच पुढे जा. तुम्ही फक्त घोकणपट्टी त्या ठिकाणी मारू नका. जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर घेतले तर तुम्हाला ते वर्षानुवर्ष त्या ठिकाणी का राहतात, लक्षात राहतात. जर तुम्ही त्या ठिकाणी रट्टा मारण्याचा प्रयत्न केला तर ते काही दिवसात तुमच्यामधून काय होते, विसरून जाते. नेक्स्ट, दररोज थोडी प्रगती मोठं यश घडवते. म्हणजे काय करायचं, तुम्हाला रोज छोटं छोटं टार्गेट पूर्ण करायचंय. नेक्स्ट, स्वस्थ शरीर, शांत मन आणि यश नक्कीच. या व्यतिरिक्त मला बघा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की यासोबतच अभ्यास जेवढा महत्वाचा आहे तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे तुमची फिजिकल हेल्थ. जर ती तुमची मजबूत असेल, जर तुमच्या शरीराने तुम्हाला जर साथ दिली तर त्या ठिकाणी तुम्ही चांगला स्कोअर करू शकता. यासाठी तुम्हाला चांगला आहार घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त बघा की 10वीचं वर्ष म्हणजे फक्त अभ्यासच करायचा असं नाही, 14 15 तास अभ्यास करायचा असं नाही. कमी तास करा, 5-6 तास करा, 3-4 तास करा, पण त्याला काहीतरी दिशा असली पाहिजेत. अशा पद्धतीने अभ्यास करा. नाही तर फक्त काय की अभ्यासाचा ताण तणाव डोक्यावर असल्यासारखं असं करू नका. यामुळे काय होईल की तुम्हाला स्ट्रेस येईल. म्हणजे आपण पूर्णपणे मेंटली फिट असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त बघा 10th क्लास म्हणजे बघा आपलं आयुष्यातील महत्वाचं वर्ष आहे. मग पूर्ण अभ्यासातच घालणं बरोबर नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करा, पण एन्जॉय कधी करा, ज्यावेळेस तुम्ही तुमचे टार्गेट रेग्युलर पूर्ण करता त्यावेळेस. या व्यतिरिक्त बघा तुम्ही स्पोर्टलाही थोडासा वेळ द्यायला पाहिजे. याचं काय होते की तुमच्यामध्ये असलेलं स्ट्रेस त्या ठिकाणी काय होते, निघून जाते. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही या प्रोसिजरला फॉलो केलं, रोज कन्सिस्टन्सी ठेवली अभ्यासामध्ये, रोज नवीन धडपड केली तर 100% तुमचे त्या ठिकाणी 95+ % येण्याचे चान्सेस आहेत. तर आजच्या या व्हिडिओला इथं थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या गुरुजी कोचिंग या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.